बोटे पुढे मागे करूया हाताचे सूक्ष्म व्यायाम। हाताचे बोटे पूर्ण ताकदीने आत प्रेस करायची, बोटांची ताकद वाढते। आता मनगटातून हात गोल फिरवायचेत, पूर्ण रोटेशन, आपल्या मनगटांची ताकद वाढते। विरुद्ध दिशेने आता आपले मुठी दोन्ही लॉक करायच्या, लॉक सुटता कामाने श्वास भरत समोर। आपल्या हार्टसाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज, श्वास सोडत मागे, श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे, श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे। अजून एक वेळ श्वास घेत समोर, आपल्या हार्टसाठी बेस्ट एक्सरसाइज, श्वास सोडत मागे। आता दोन्ही हात समोर घ्यायचे आणि खांद्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हात बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हात खांद्यावर ठेवायचे, खांद्यातून गोलाकार श्वास घेत वरती जायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हात खाली, आता खांद्यातून नुसते गोलाकार फिरवायचे खांदे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10। खांदेवरती कानाजवळ न्यायचे, कानाला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि थांबायचं। आपल्या खांद्याचे, मानेचे सगळे स्नायू रिकामे होतात, त्यामुळे मानदुखी, खांदेदुखी पूर्ण कमी होते। हळूवार खांदे ढिले सोडायचे। आता हात समोर कोपऱ्यापासून जुळवायचे, नमस्कार स्थितीत थांबायचं थोडा वेळ। आपल्या खांद्याचे जे स्नायू आहेत ते मजबूत बनतात। आता पूर्ण श्वास भरत हात पूर्ण खांद्यातून मागे, शोल्डर मागे थांबायचं। 1 2 3 4 5 6। रिलॅक्स। आता हात वरती मनगटात पकडायचे, श्वास घेत डावीकडे जायचं, उजव्या खांद्याला स्ट्रेच द्यायचा, श्वास सोडत वरती, श्वास घेत उजवीकडे जायचं, डाव्या खांद्याला स्ट्रेच द्यायचं पूर्ण, श्वास सोडत वरती, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत वरती, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत वरती, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत वरती, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत वरती। आता कमरेतून साईडला जायचं डावीकडे, श्वास सोडत पूर्ण कमरेला स्ट्रेच, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये, हात बाजूने खाली। आता आपण मानेची एक्सरसाइज करूया। श्वास सोडत मान खाली, श्वास घेत वरती वरती पाहायचं छताकडे, पूर्ण मानेच्या मागच्या बाजूला ताण निर्माण झालेला आहे।
त्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि मानदुखीचा त्रास कमी होतो. श्वास सोडत हळूवार मान खाली. श्वास घेत वरती. वरती पाहायचं छताकडे एकटक लावून. ज्यांना चक्कर येते वारंवार त्यांच्यासाठी ही खास व्यायाम प्रकार. श्वास सोडत हळूवार मान खाली. अजून एक वेळ श्वास भरत मान वरती. श्वास सोडत मान खाली. आता बाजूला कान लावायचे. श्वास सोडत डावीकडे. खांद्याला कान लावायचं, खांदे उचलायचे नाहीत. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्ये. आता हनवटी लावायची. श्वास सोडत डावीकडे. खांद्याला हनवटी लावायची. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्ये. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्ये. आता गोलाकार दिशेत मान फिरवा. श्वास घेत उजवीकडून वरती मागे. डावीकडून श्वास सोडत खाली मान समोर. श्वास घेत उजवीकडून वरती जाताना उजवा कान उजव्या खांद्याला स्पर्श. मागे. डावीकडून येताना डाव्या खांद्याला डावा कान लावायचा आणि हळूवार मान समोर. हळूवार करायचे. मानेला झटका द्यायचा नाही. श्वास घेत उजवीकडून वरती. पाठीमागे. डावीकडून श्वास सोडत खाली मान समोर. आता विरुद्ध दिशेने श्वास घेत डावीकडून वरती मागे. श्वास सोडत उजवीकडून खाली मान समोर. श्वास घेत डावीकडून वरती पाठीमागे. उजवीकडून श्वास सोडत खाली मान समोर. श्वास घेत डावीकडून वरती पाठीमागे. उजवीकडून श्वास सोडत खाली मान समोर. मान स्थिर ठेवायची. समोर पायांचे सूक्ष्म व्यायाम. पायांची बोटे पुढे मागे. बोटांची हालचाल करायची. बोटांना पूर्ण स्ट्रेच द्यायचंय. आपल्या पायांची बोटे पूर्ण स्ट्रेच. आता टाचा पुढे मागे. टाचांची हालचाल घोट्यातून. आपल्या टाचदुखीचा त्रास दूर करण्यासाठी तसंच गुडघ्यांचे त्रास, पायांची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हे पायांचे सूक्ष्म व्यायाम प्रकार आहेत. पूर्ण टाचा पुढे मागे. आता बाजूला करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायात अंतर घ्यायचं. आत अंगठे टेकवायचे. बाहेर करंगळी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय जुळवायचे. वर खाली. आपल्या पिंढऱ्यांना दणका द्यायचा. वर खाली पाय. पिंढऱ्यांना ताण निर्माण होतो. टाईट झालेले आपले जे पिंढऱ्या आहेत त्या लूज पडतात. त्यामुळे गोळा सरकणे. झोपेत आपल्या पायांचे गोळे वर चढतात. हा त्रास कालांतराने निघून जातो. पाय रिलॅक्स. आता गुडघ्यांखाली आपले हात. गुडघ्यांसाठी स्ट्रेच. गुडघ्यांखाली हात धरायचे आणि टाचा उंच करायचेत. वर उचलायचे. टाचा धरून ठेवायचेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. अजून एक वेळ करूया. गुडघ्यांखाली हात धरायचे आणि टाचा उचलायचेत वरती. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. रिलॅक्स. पाय खाली. आता उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा आणि बोटे पुढे मागे प्रेस करायची. पुढे मागे बोटांना ताण द्यायचा आहे. पायांची बोटे पुढे मागे प्रेस करायची. आपल्या सर्व पायांच्या ज्या नसा आहेत त्या सर्व तळव्याच्या इथे, पंजेच्या इथे बारीक सारीक नसा त्या पूर्ण आपल्याला स्ट्रेच करायचे आहेत. आता गोल फिरवायचे घोट्यातून. 1, 2, 3, 4, 5, 6. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5, 6. झुला करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता मांडी छातीला लावायची. नाक गुडघ्याला. 1, 2, 3, 4, 5, 6. मांडी हलवायची वर खाली. रिलॅक्स. आता दुसरा पाय, उजवा पाय मांडीवर घेऊन बोटे पुढे मागे प्रेस. पूर्ण ताण द्यायचा बोटांना. बोटांची पुढे मागे हालचाल. आता गोल फिरवायचे घोट्यातून. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5. झुला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मांडी छातीला. नाक गुडघ्याला लावायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. मांडी हलवायचे वर खाली. पूर्ण पायांच्या प्रत्येक भागावरचा ताण कमी होतो. सगळे स्नायू रिकामे होतात. रिलॅक्स. पाय समोर करायचं ग्राइंडिंग. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि ग्राइंडिंग करायची सुरुवात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय बाजूला. कोणासन करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. उजवा पाय फोल्ड करा. डावा पाय सरळ ठेवा. आता डावा पायाचा अंगठा डाव्या हाताने धरा. श्वास सोडत उजवा हात कानाच्या रेषेतून साईडला पूर्ण आपल्या डाव्या पायावर. स्ट्रेच आपल्या कमरेला. थांबायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घेत वरती. आता आपला
डावा पाय फोल्ड, उजवा पाय सरळ. उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने धरा. डावा हात श्वास भरत कानाच्या रेषेतून उजवीकडे आणायचा आणि उजव्या पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा. थांबायचं. आपल्या कमरेच्या साईडचे फॅट्स निघून जातात. 10 सेकंद 15 सेकंद थांबा. होल्ड करा. आसन स्थितीत स्थिर राहायचंय. श्वास घेत वरती, रिलॅक्स. दोन्ही पाय समोर. करूया पश्चिमोत्तानासन. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली जायचं. डोकं लावायचं गुडघ्याला. पूर्ण श्वास सोडलेला. थांबायचं 10 ते 15 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती, श्वास सोडत बाजूने हात खाली. उजवा पाय फोल्ड करायचा. मांडी घालायची उजव्या पायाची. जानुशिरासन करायचे आपल्याला. जानुशिरासन. एक पाय सरळ, एक पाय मांडी. श्वास भरत दोन्ही हात वरती. श्वास सोडत खाली जायचं. गुडघ्याला डोकं लावायचं. थांबायचं 10 ते 15 सेकंद. आसन स्थिती धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती, श्वास सोडत बाजूने हात खाली. आता दुसऱ्या साईडनं करायचं. दुसऱ्या बाजूने करूया. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली. गुडघ्याला डोकं लावायचंय. जानुशिरासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. आता बटरफ्लाय मध्ये बसायचं. हाताने आपले लॉक करायचे पाय. दोन्ही हाताने लॉक. पाठीचा कणा ताठ. बद्ध कोणासन. नजर समोर. याचे अनेक लाभ आहेत. बद्ध कोणासन आपल्या मांड्यांवरची चरबी कमी होते. मांड्यांना ताण निर्माण झाल्यामुळे लवचिकता निर्माण होते. 10 ते 15 सेकंद आसन स्थिती धरून ठेवायची. हळूवार हाताचा लॉक सोडायचा आणि पाय समोर. दंडासनात यायचं. करायचं वक्रासन. उजवा पाय डाव्या पायाच्या कडेला उभा करायचा आणि डावा हात छाती आणि गुडघ्याच्या मधून काढायचा. मागचा हात जमिनीवर मागे वळून बघायचं उजव्या साईडला. वक्रासन. आपल्या पोटावर ताण निर्माण झालाय. पोटाला पीळ पडलाय. थांबायचं 10 ते 15 सेकंद. आसन स्थिती धरून ठेवायची. आसन स्थिती धरून ठेवल्यामुळे हा ताण टिकून राहतो आणि जास्त फायदा होतो आसनांचा. आता हळूवार लॉक काढायचा हाताचा. पाय सरळ. आता डावा पाय उजव्या पायाच्या कडेला उभा करायचा. उजवा हात छाती आणि गुडघ्याच्या मधून काढत मागचा हात जमिनीवर मागे वळून बघायचं. थांबायचं. मधुमेह लोकांसाठी खास आसन आहे वक्रासन. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लॉक काढायचा हाताचा. यायचं समोर दंडासनात. आता करूया पुढचं आसन. बसायचं वज्रासनात. एक एक पाय फोल्ड करायचा. वज्रासन एकमेव आसन. जेवणानंतर आपण 5 मिनिटं करायचं. त्यामुळे अन्नपचन चांगलं होतं.
आता करूया शशांक आसन. दोन्ही पायामध्ये मांड्यांमध्ये अंतर, दोन्ही मांड्या बाजूला करायच्या. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली जाऊन डोकं लावायचं जमिनीला. थांबायचं. आपलं डोकं जमिनीवर असल्यामुळे सगळा रक्तपुरवठा आपल्या डोक्यांना मेंदूला होतो. त्यामुळे केसांच्या तक्रारी दूर होतात, केस वाढू लागतात, दाट होतात. तसंच सतत चिडचिड होणारी बंद होते. यायचं श्वास घेत वरती, श्वास सोडत बाजूने हात खाली. आता आपण करूया उत्तान मंडूकासन. दोन्ही हात श्वास घेत वरती, खांद्यावर ठेवायचे क्रॉसमध्ये मागच्या बाजूने. उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवायचा, डावा हात उजव्या खांद्यावर ठेवायचा आणि समोर बघायचं. आपल्या खांद्याचे मानेचे त्रास पूर्ण निघून जातात या आसनामुळे. 10 ते 15 सेकंद आसन स्थिती धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत बाजूने हात खाली, दोन्ही पाय समोर. दंडासनात यायचं. पाय पूर्ण रिकामे. जास्त वेळ आपल्याला बसता येत नसेल तर थोडी रेस्ट घ्यायची मध्ये. पायांची हालचाल करायची. आता करूया आपण गोमुखासन. उजवा पाय फोल्ड करायचा आणि डावा पाय उजव्या पायावर मांडी घालायची. गुडघ्यावर गुडघा आला पाहिजे. जो गुडघा वर आहे तो हात वरती, मागे दुसरा हात पकडण्याचा प्रयत्न करायचा. नजर आपली समोर. गोमुखासन. गाईच्या तोंडासारखा आकार असल्यामुळे गोमुखासन. 10 ते 15 सेकंद आसन स्थिती धरून ठेवा. आपल्या शोल्डरचे सगळे त्रास, खांद्यांचे त्रास दूर होतात. आसन स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. वज्रासन मध्ये बसायचं. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत पूर्ण खाली जायचं. डोकं लावायचं जमिनीला. आता हात मागे घेऊन पायावर ठेवायचे आणि सीट उचलून डोक्यावरच्या टाळूच्या भागावर आपल्याला जमिनीवर बॅलन्स करायचं. हात मागे पायांवर ठेवायचे. आता हात समोर आणि गुडघे पूर्ण ताठ करून पायावर यायचं. अर्धशीर्षासन. डोक्याला रक्तपुरवठा चांगला होतो, केसांच्या तक्रारी दूर होतात. केस गळत असतील तर कमी होतात, गळण्याचे प्रमाण कमी होते. आता हळूवार गुडघे टेकायचे. पुन्हा हात मागे घेऊन डोकं जमिनीवर टेकून ठेवायचे. बालासन मध्ये यायचं. श्वास भरत वरती यायचं हळूवार. रिलॅक्स. आपण करूया अर्धचक्रासन. गुडघ्यावर यायचं. दोन्ही हात पाठीवर ठेवायचे आणि श्वास भरत मागे पाठीतून झुकायचंय. अर्धचक्रासन. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत हळूवार पुढे बसायचं. वज्रासनात बसण्याचा सराव सतत केल्यामुळे तुमचे पाय दुखायचे कमी येतात. या उष्ट्रासन. त्यासाठी सुरुवातीला गुडघ्यावर यायचं. गुडघ्यावर उभं राहायचं आणि श्वास भरत दोन्ही हात मागे नेत टाचांवर. टाचा पकडायचेत. टाचा थोड्या बाजूला करा म्हणजे
आपल्याला पकडता येतील. उष्ट्रासनमुळे आपल्या पाठीचा कणा मजबूत बनतो, पाठीचे त्रास दूर होतात, थायरॉइडचा त्रास दूर होतो. ज्यांना जमत नाही त्यांनी प्रयत्न करा आणि कमरेतून फक्त बेंड करण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत यायचं पुढे. द्विचक्रिकासन, पादवृत्तासन. द्विचक्रिकासन सुरू करायचं डाव्या पायाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खालून वरच्या दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजव्या पायाने करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायांनी करायचे द्विचक्रिकासन अल्टरनेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय जुळवून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खालून वरच्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. पादवृत्तासन करायचे. उजव्या पायाने सुरुवात. 1 पूर्ण शून्य बनवायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसऱ्या पायाने करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पाय जुळवून पादवृत्तासन शून्य बनवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली. आता अर्ध हलासन मध्ये पाय ठेवा. श्वास भरत पाय वरती. अर्ध हलासन मध्ये पायांची बोटे आकाशाच्या दिशेने थांबायचं. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. श्वास सोडत दोन्ही पाय खाली. त्यात आपण कंदरासन. पाय दुमडायचे, पायांचे घोटे पकडायचे आणि श्वास घेत आपल्या शरीराचा मधला भाग पूर्ण वरती उचलायचा आहे. हनवटी कंठकोपात दाबली गेली पाहिजे. थांबायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत हळूवार पाठ खाली, पाय सरळ. आता पूर्ण रिलॅक्समध्ये आपण आपल्या शरीराला विश्रांती देऊयात. शवासन. 2 मिनिटं शवासन करून आपल्या शरीरावर आलेला सर्व ताण नाहीसा करूयात. शवासनमुळे शरीराची खर्च झालेली ऊर्जा भरून निघते. आपलं शरीर शवाच्या स्वरूपात आपल्या दृष्टीसमोर पाहायचंय. खोल श्वास भरून घ्यायचा, खोल श्वास सोडत आपल्या शरीरावरचा ताण कमी करत जायचा. दोन्ही पायात अंतर ठेवायचं, हात बाजूला, मान झुकलेली आणि शरीर आपलं ढिल्या अवस्थेत सोडून द्यायचं. कुठलीही ताठरता आपल्या शरीरावर नसावी. आपले पाय जे दिवसभर थकून जातात, या पायांना आपण विश्रांती देऊयात. पायांची बोटे, तळवे, टाचा, पायांचे घोटे शिथिल करत जायचेत, रिलॅक्स करत जायचेत. पायाच्या पिंढऱ्या, गुडघे, मांड्या पूर्ण शिथिल, रिलॅक्स. आपली कंबर, कमरेखालचा संपूर्ण भाग शिथिल करत जायचं, रिलॅक्स करत जायचं. आपली पाठ, पाठीचा कणा, सर्व मणके, बाजूच्या सर्व मांसपेशी या देखील विश्रांत अवस्थेत आणायचेत आणि आपल्या पाठीला पूर्णपणे विश्रांती द्यायची. आपलं पोट, पोटामधील सर्व अवयव, मोठे आतडे, लहान आतडे, जठर, पॅनक्रियाज हे सर्व शिथिल करत जायचेत आणि आपल्या पोटावरचा सर्व ताण काढून टाकायचा. अजून एक वेळ खोल श्वास भरून घ्यायचा, खोल श्वास सोडत उरलेला आपल्या शरीरावरचा जो ताण आहे तो देखील कमी करत जायचा. छाती, मान, खांदे इथले सर्व जखडलेले स्नायू पूर्ण शिथिल अवस्थेत रिलॅक्स करत जायचे. आपले खांदे पूर्ण ढिल्या अवस्थेत आणायचेत, मान ढिली करायची. चेहऱ्यावर आपल्या प्रसन्न मुद्रा, कान, नाक, डोळे, हनवटी, गाल, कपाळ, भुवया हे सर्व सूक्ष्म अवयव शिथिल करायचेत, रिलॅक्स करायचेत. आपल्या कपाळावर चाट्या नाहीशे करायचेत. आता आपले हात, हातांची बोटे, मनगट, तळवे, कोपर, दंड हे देखील विश्रांत अवस्थेत आणायचेत. आपल्या हातांना पूर्ण विश्रांती द्यायची. त्या परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर होत आहे. त्याच्या सानिध्यात आपण निश्चिंतपणे विश्रांती घेत आहोत. बाळ जसं आईच्या कुशीत निश्चिंतपणे झोपी जातं त्याप्रमाणे आपण पूर्ण रिलॅक्स अशा अवस्थेत स्वतःला अनुभवतोय.
आजूबाजूच्या कोणत्याही परिस्थितीची जाणीव उरलेली नाही आहे. कोणत्याही प्रकारचा ताण, तणाव, काळजी, चिंता उरलेली नाही आहे. फक्त शवासन, योग निद्रासन याचा असीम आनंद आपण घेत आहोत. शरीरावरचा सर्व ताण निघून जात चाललेला आहे. सर्व थकवा नाहीसा होत चालला आहे. शरीर हलक्या फुलक्या अवस्थेत पोचत चाललेलं आहे. 2 मिनिटात 2 तासाच्या झोपेचा स्वाद आपण घेत आहोत. पूर्ण रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता आपण शवासनमधून बाहेर यायचे. आपल्या हाताच्या बोटांची हालचाल करायची. हात वरती घेऊन हातामध्ये घर्षण. हात डोळ्यावर ठेवायचे. आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे. पृष्ठ ताडासन. हात वरती ताणायचे, पाय खाली आणि यायचं डाव्या कुशीवरून वरती.